हे ABC ॲक्सिलेटर, ब्रेक, क्लच. ही मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत येते. मॅन्युअल गाडी आहे ही. तर ही एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजपासून आपण ड्रायव्हिंग लायसन्सची एक नवीन सिरीज चालू करत आहोत. यामध्ये आपण हायवेवरती ड्रायव्हिंग कशी करायची, सिटी ड्रायव्हिंग कशी, क्लच, ब्रेक, ॲक्सिलेटर कसं यूज करायचं, सिटी ट्रॅफिकमध्ये कशी ड्रायव्हिंग करायची, स्टेरिंग रोटेशन वगैरे कसं करायचं, हे सर्व आपण पाहणार आहोत. तर या सिरीजमध्ये एकूण मी किती 9 ते 10 व्हिडिओ बनतील ह्या सिरीजवरती. तरी मी ट्राय करेन शक्यतो तुम्हाला सोप्या पद्धतीनं जेवढं सांगता येईल तेवढं सांगायचं मी सोप्या पद्धतीने ट्राय करेन. हे व्हिडिओ असं बनवायचं असं कारण आहे की ह्याच्या खूप वेळा असं होतं की आपण कोणाकडून एक्सपिरियन्स माणसाकडून शिकतो किंवा ड्रायव्हिंग क्लासमधून शिकतो, पण आपण ते तिथून शिकून आल्यानंतर घरी विसरून जातो. आपण तिथलं तिथं असं विसरून जातो, ती घरी काही वेळेस लक्षात राहत नाही. तर आपलं प्रॅक्टिस होण्यासाठी काही गोष्टी कन्सेप्ट आपल्या जर तिथे क्लिअर नसते, ते व्हिडिओच्या माध्यमातून क्लिअर होण्यासाठी त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत आणि हे एक सिरीज चालू करत आहोत. मी असा प्रयत्न करेन की सोप्या पद्धतीनं तुम्हाला समजावून सांगण्याचं, कसं चालवायचं, कसं काय असतं ते सांगण्याचा प्रयत्न करेन. आपण जी गाडी शिकणार आहोत ती मारुती सुझुकीची डिझायर गाडी आहे. ही मॅन्युअल ट्रान्समिशन सोबत येते. मॅन्युअल गाडी आहे ही. तर ही आज आपण शिकणार आहोत. ही याची चावी ही अशा प्रकारची चावी येते. या दोनच फंक्शन येतात. ते VXI सेकंड टॉप मॉडेल आहे, बेस मॉडेलमध्ये आहे. तर हे अनलॉक दाबल्यावर अनलॉक होते. एकदा प्रेस केलं तर फक्त हे डोर अनलॉक होतं आणि 2 वेळा प्रेस केल्यानंतर चारही डोर अनलॉक होतात. आणि हे लॉकचं बटन आहे. एकदा प्लस केलं हे एक लॉक होऊन जातं. दोनदा प्लस केलं सगळं चारही डोर लॉक होऊन जातात. एवढं फंक्शन आहे. आणि ह्याचं या होलमध्ये इकडे घालाय. एकदा स्टार्ट केल्यानंतर सारे लाईट वगैरे लागतात, बॅटरी चालू होते आणि फॅन चालू होतो. स्टार्ट करण्यासाठी या गाडीचं क्लच प्रेस करायचं आणि शोर करायचं. कधी पण असं हँड ब्रेक लागला पाहिजे. हँड ब्रेक मध्ये असेल तेव्हा गाडी स्टार्ट करायची, हँड नाही तर असं ब्रेक दाबून ठेवायचं आणि स्टार्ट मारा. एकदा सेल्फ दिलं की गाडी स्टार्ट होऊन जाते. सध्याला आपण बंद करू. हे पॅडल्स आहेत. हे ABC ॲक्सिलेटर, ब्रेक, क्लच. हे ॲक्सिलेटरचं काम आहे. ॲक्सिलेटर आपण जेव्हा रेस देतो वगैरे तेव्हा याचं काम आहे स्पीड कंट्रोल करण्यासाठी, स्पीड वाढवण्यासाठी ॲक्सिलेटर देतो. ब्रेक आपल्याला गाडी थांबवायची तेव्हा आपण ब्रेक यूज करतो. आणि हा आहे क्लच. हा गिअर शिफ्ट करण्यासाठी हा क्लचचा यूज करतो आपण. या गाडीला 5 गिअर येतात. गिअरचं हे फर्स्ट, सेकंड, हा थर्ड, हा फोर्थ आणि हा फिफ्थ. रिव्हर्सला गाडी न्यूट्रल करावी लागेल आणि मग मागच्या साईडला रिव्हर्स. हा हँड ब्रेक आहे. हा एंगेज करण्यासाठी फक्त असं वर वाढायचं, जो जिथपर्यंत येतो तिथपर्यंत असं वरती वाढायचं फक्त. आणि डिसएंगेज करताना थोडंसं वरती करायचं, हा बटन दाबायचं आणि सोडून द्यायचं, मग तो खाली जाईल. पण हा डिसएंगेज करताना ब्रेक वरती आपला पाय असलाच पाहिजे. हे ब्रेक प्रेस करून हा डिसएंगेज करायचा. पूर्ण असं वर असतं आणि डिसएंगेज करताना हाईट वर थोडीशी घ्यायचं, हे बटन दाबायचं आणि खाली करायचं. बस एवढंच. आता स्टेअरिंग बद्दल थोडंसं माहिती देतो. हे स्टेअरिंग आहे. आपल्याला इकडच्या साईडला वळायचं असतं, स्टेअरिंग इकडं असं वळवायचं. त्या साईडला वळायचं असतं, स्टेअरिंग हे इकडच्या साईडला करायचं. पण असं एकदम वळायचं म्हटलं की असं एकदम त्याच ठिकाणी जाऊन थांबून असं नाही करायचं. ते तुम्हाला प्रॅक्टिसने कळलं की ते स्टेअरिंग वळवायचे, कसं वळवायचं. आपण तुम्हाला मी पुढे पण दाखवणार आहे, टर्नवरती कसं टर्न वगैरे घ्यायचं, हे करायचं. तरी त्याबद्दल आपण ही स्टेअरिंग बद्दल थोडीशी माहिती देत आहे सध्याला. आता हे स्टेअरिंग आणि हे आहेत हेडलाईट लेवल वगैरे, इंडिकेटरचं. हे तर इंडिकेटर सुद्धा ह्यामध्येच असते. लेफ्ट साईडला जाण्यासाठी वरती इंडिकेटर द्यायचं आणि राईट साईडला जाण्यासाठी खालती इंडिकेटर. जेव्हा आपण पासिंग लाईट देतो म्हणजे आपण डिपन मारतो, हे फक्त पुढे मागं असं, पुढे मागं. आणि लाईट लावायचं असेल हे लागले छोटे बल्ब आणि खालचे फॉग लाईट लागतात.
ते फॉग लाईटचं बटन इथं असते, हे ऑन असेल तर फॉग आणि हे पूर्ण लाईट लागते. आणि जेव्हा आपल्याला हाय बीम लावायचं असेल तेव्हा हे फक्त प्रेस मागं करायचं, तेव्हा हाय बीम लागतं. ह्या साईडला वायपरचे कंट्रोल आहेत. हे सगळं दिलेलं आहे. हे वायपरचे स्पीड ऍडजस्ट करायचं आहे. वरती केलं की थोडस चालतं, असं खाली थोडं 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 स्पीड करत जातात. जेव्हा आपल्याला काच साफ करण्यासाठी आपण वायपर मारतो तेव्हा पाण्यासहित येण्यासाठी हे फक्त आपल्याकडे असं प्रेस करून धरायचं, मग पाणी आणि वॉशर साफ होऊन जातं. फक्त असं करायचं. इकडे हे जे आहे हे ओआरएम्स कंट्रोल होतात. हे प्रेस केल्यानंतर फोल्ड होतं, हे अनफोल्ड होतं. याच्यानंतर इथे जे आहे आर लिहिलेलं, आरच्या साईडला केलं हे ओआरएम हलतं. फक्त ह्याला लेफ्ट राईट अप डाऊन असं करायचं. आणि लेफ्ट साईडला केलं लेफ्टचं ऍडजस्ट होतं. आपल्या ऍडजस्टनुसार ते ऍडजस्ट करायचं. तर हा जो मिरर आहे ओर ते मागच्या बघण्यासाठी असतो. असं ह्याला कधी अंडर एस्टिमेट नाही करायचा. हा म्हणजे माग फुल हे व्ह्यू ब्लॉक होईल, असं पूर्ण डिग्गीमध्ये सामान ठेवा असं कधीच नाही करायचं. हे आपल्याला मागचं व्ह्यू पण खूप इम्पॉर्टंट असतो. असा क्लिअर दिसेल, आपण सेटिंग पोझिशनला आपण बसल्यानंतर मागचा क्लिअर व्ह्यू असा आपल्याला दिसेल, अशा पोझिशनला आपण हा सेट करून ठेवायचा. हा मॅन्युअली ऍडजस्ट होतो, असं 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 करायचं. आणि जेव्हा नाईटला आपल्याला मागच्या गाडीचा फोकसने जेव्हा त्रास होतो तेव्हा असं करता हा डीम होतो. मग नंतर हा आपलं ह्याच्यामध्ये डे साठी असा डीम होतो. आपल्या ह्याच्यानुसार यूज करायचा आपण त्याला. हे जे बटन आहे ते चारी डोर अनलॉक करण्यासाठी ड्रायव्हर साईडने, आणि हे लॉक करण्यासाठी. तसं ही गाडी चालताना होतेच लॉक, एक 5-10च्या स्पीडना पुढे चालले ऑटोमॅटिक गाडी लॉक होते. पण तरी सुद्धा आपल्याला जर बसल्यावरती लॉक करायचं असेल, काढायचं असेल त्यासाठी. आणि हे फंक्शन चारी डोरला आणि डिग्गीला सुद्धा ऑपरेट होतं त्यांनी. आणि हे जे आहे ते विंडो लॉक होतात, त्याच्याने विंडो खाली रोल डाऊन होत नाही, फक्त ड्रायव्हर साईड होते. बाकीचे जे 3 साईड आहेत त्याच्याने हे प्रेस केल्यानंतर विंडो खाली वरती होत नाही. गाडीचं स्टेअरिंग जर ऍडजस्ट करायचं असेल, ह्याच्या खाली इथे एक लिव्हर दिलेला असतो. हा इथे एक लिव्हर आहे, तो काढायचा. मग हे गाडी खाली वरती जे स्टेअरिंग हाईट ऍडजस्ट होते. आता ह्याच्यावरती जर टॉप आणि टॉपच्या साईडचं मॉडेल घेतलं, आणखी कुठली तुमची दुसरी गाडी असेल, सेम असतं फंक्शन. ते अनलॉक करायचं, ते मागे म्हणजे असं टिल्ट होते, टेलिस्कोप असं पुढे मागे होते, आणि हे खालीवरी सुद्धा होते. त्या गाडीला फक्त खालीवरती दोनच ऑप्शन आहेत, असं आपल्या पुढे येत नाही, खालीवरतीच होते फक्त. सीट ऍडजस्ट करण्यासाठी 2 लिव्हर असतात इथं. ह्याच्याने अप केलं की हे हाईट ऍडजस्ट होते, आणि ह्याच्याने इन्क्लाइन आणि डिक्लाइन, हे जे मागचं आपलं हे आहे ते मागं पुढे इन्क्लाइन करायचं असेल, पुढे करायचं असेल तर हे प्रेस करून अशा पद्धतीने होतं ते. आणि गाडीचं शेड जर पुढे मागे घ्यायचं असेल तर हे प्रेस करायचं, ह्याच्याने मागे पण जाते आणि पुढे सुद्धा येते. आता आपण हे मला सगळी ओव्हरऑल माहिती दिलेली आहे. तर आता आपण बघणार आहे क्लच पहिल्या गिअरमध्ये गाडी कशी उचलायची, कशी चालू करायची, हे आपण थोडक्यात बघणार आहे. असं मी तुम्हाला लगे आज पहिला दिवस आहे लगे पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा गिअर असं नाही सांगणार पहिल्या दिवशी. फक्त तुम्ही पहिला आज फक्त आपण पहिला गिअर टाकून बघणार आहेत, गाडी कशी उचलायची, थोडी कशी पुढे घ्यायची वगैरे आपण एवढंच बघणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये हळूहळू तुम्हाला पुढच्या गिअरचं शिकवत राहीन. आज फक्त तुम्ही एवढंच घ्या. आणि हे काय आता एवढं व्हिडिओ बघून लगे गाडी चालवायला ट्राय करू नका. म्हणजे पहिल्या वेळेस तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा, असं खाली कायमी बसले किंवा थांबलेल्या गाडीमध्ये फक्त प्रॅक्टिस करा, गाडी कसं गिअर कसं टाकायचं वगैरे एवढं प्रॅक्टिस करा. तर आता आपण गाडी कशी चालवायची, पुढे कसं घ्यायचं हे हे बघणार आहोत. आता त्यासाठी पहिलं काय, ब्रेक दाबायचा, क्लच पूर्ण दाबायचं, हँड ब्रेक थोडंसं वर घेऊन खाली, आणि फर्स्ट गिअर हे तुम्हाला असं कधी टाकायचं नाही, तुम्हाला दाखवण्यासाठी फक्त मी हे करतोय. हे इकडच्या साईडला घेऊन थोडंसं पुढे, आणि मग हळूहळू पहिलं ब्रेक सोडा. उतारानं जर गाडी असेल तर जाते हळूहळू पुढे. ब्रेक सोडायचं, ब्रेकवरती पायच ठेवायचा, ब्रेकवरचा पाय काढायचा नाही थोडा सुद्धा. क्लच असं सोडत 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 सोडला, असं हळूहळू क्लच सोडायचा. आणि ऍक्सिलेटर वरती मी पाय दिला नाही, क्लच वरतीच गाडी पुढे पुढे जात आहे.
जेव्हा आपल्याला वाटेल क्लच ऍक्सिलेटर द्यायचं, पहिलं तुम्ही स्टार्टिंग आहे तर तुम्ही ऍक्सिलेटरला पाय देऊच नका. प्रॅक्टिस हा फक्त क्लच आणि ब्रेक ह्या दोन्हीवरतीच पाय ठेवा. क्लच सोडायचा, हळूहळू हळूहळू गाडी पुढे जाते. तुम्ही नवीन असल्यामुळे आता पूर्ण एकदम क्लच सोडू नका, गाडी झटका खाऊन बंद पडू शकते. त्यामुळे एकदम हळूहळू हळू क्लच सोडा, हळूहळू जाऊ द्या पुढे. तर ब्रेक मारण्याचं पण एक सांगतो तुम्हाला. तर ब्रेक चालताना कधी पण असं एकदम असं झटक्याने मारू नका. गाडी अशी एकदम थांबून बंद पडू शकते, तुम्ही झटका बी खाऊ शकता. त्यामुळे ब्रेक कधी मारताना थोडंसं एकदम असं त्याच्यावर पाय ठेवून एकदम हळूहळू हळूहळू प्रेस करायचा, ते गाडीचा स्पीड कमी होतोय तसा. आणि ब्रेक मारताना क्लच कंपल्सरी दाबायचं आणि मग हळूहळू ब्रेक मारायचा. जेव्हा आता ते पहिलं ब्रेक, परत क्लच, ह्या जो पॅटर्न आहे तो मी परत कसा यूज करायचा तो सांगेन. कारण स्लो स्पीडवरती पहिला आपल्याला क्लचच दाबावं लागतं, कारण जर डायरेक्ट ब्रेक दाबलं तर गाडी झटक्याने बंद पडू शकते. त्यामुळं पहिलं क्लच दाबायचं आणि मग ब्रेक दाबायचं कमी स्पीडवरती. हाय स्पीडवरती जेव्हा असतो आपण तेव्हा पहिलं ब्रेक दाबावं लागतो, मग जसं जसं गाडीचं स्पीड कमी होतील आणि तेव्हा मग क्लच दाबावं लागतं. तर एकदम ब्रेक मारताना कधी पण हळू ब्रेक मारायचं, जास्त एकदम फास्ट स्पीडमध्ये ब्रेक मारायचं नाही. तर आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच आहे, कारण का एकदम जास्त शिकवल्यानंतर ते लक्षात राहत नाही, कन्फ्युज होऊन जातं, काय 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 लक्षात ठेवा. त्यामुळे बेसिक एकदम मी तुम्हाला सांगितलेलं आहे सध्याला, गाडीचं कसं काय करायचं ते. एवढं प्रॅक्टिस करा. ह्याची प्रॅक्टिस म्हणजे आता एकदम गाडी घेऊन लगे जाऊ नका. एक थांबलेल्या गाडी असते त्यावेळेस रिकामी गाडीमध्ये घ्यायचं, शिफ्टिंग, क्लच दाबून, ब्रेक दाबून, ऍक्सिलेटर दाबून प्रेस करून, बंद गाडीच्या, चालू गाडीमध्ये नाही, बंद गाडीचं ते ट्राय करून बघा तुम्ही. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिस येईल कसं ते दाब करायचं, यूज वगैरे करायचं त्याचं कळ. तर हा आजचा व्हिडिओ हा इथेच एंड करू. तर आपण दुसऱ्या पुढच्या व्हिडिओमध्ये त्याच्या पुढचं कसं काय ते मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेन. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. तुमच्या अनेक कोण मित्र वगैरे असतील गाडी शिकणारे, त्यांना इन्फॉर्मेटिव्ह तुम्हाला वाटत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि अशाच प्रकारच्या आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलवर बने राहा. ओके, थँक्यू.